नमस्कार, मी तृप्ती तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत करीत आहे। तर आज आपण बनवणार आहे 8 महिने ते 2 वर्ष वयोगटातील मुलांना घरगुती पद्धतीने सॅरलॅक। तर रेसिपीला सुरुवात करूया। तर पहिली स्टेप साहित्य निवडून भाजून घेण्यासाठी। इथे मी 1 कप दलिया स्वच्छ कपड्याने पुसून निवडून घेतलेला आहे। त्याचबरोबर 2 कप मखाणे घेतलेले आहेत। तर मखाणे आपल्याला अशा पद्धतीने निवडून घ्यायचे आहेत जेणेकरून कीड वगैरे असेल तर लगेच समजेल। तर बघा मखाणे निवडून झाले। त्यानंतर 15 ते 20 बदाम आणि 15 ते 20 काजू घेतलेले आहेत। काजूही आपल्याला या पद्धतीने निवडून घ्यायचे आहेत। तर या ठिकाणी तुम्ही अक्रोड, पिस्ता, खारीक आणि जायफळ घातले तरीही चालेल। काजू निवडून झाले। आता सर्व साहित्य आपल्याला भाजून घ्यायचे आहे। मध्यम आचेवर कढई गरम करून घेतलेली आहे। आता त्यामध्ये 1 चमचा तूप घालू। तूप हलकसं गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा दलिया रंग बदलेपर्यंत 2 ते 3 मिनिट भाजून घ्यायचा आहे। 2 ते 3 मिनिट नंतर दलियाचा रंग बदललेला आहे, याचा अर्थ दलिया छान भाजलेला आहे। आता दलिया ताटात काढून घेऊ। यानंतर लगेचच मखाणे भाजून घेऊ। मखाणे आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे आपल्याला मखाना तोडून बघायचा आहे। असा तुटला की समजायचे मखाना कुरकुरीत भाजला आहे। मखाणे भाजले, ताटात काढून घेऊ। त्यानंतर लगेचच ड्रायफ्रूट्स 2 ते 3 मिनिट भाजून घेऊ। ड्रायफ्रूट्स भाजून झाले, काढून घेऊ। तर बघा सर्व साहित्य भाजून झाले, थंड करून घेऊ। आता दुसरी स्टेप साहित्य बारीक करून घेण्यासाठी। आता साहित्य थंड झालेले आहे। यामध्ये 9 ते 10 वेलदोडे सोलून घालायचे। वेलदोडे घातले, लगेचच बारीक करून घेऊ। तर बारीक करत असताना मखाणे आणि दलिया वेगवेगळे बारीक करून घ्यायचे, म्हणजे लगेचच बारीक होतात। तर काही मखाणे आणि ड्रायफ्रूट्स मिक्सरच्या भांड्यात टाकले, बारीक करून घेऊ। बारीक करून झालं की चाळणीच्या मदतीने चाळून घ्यायचं आणि चाळून राहिलेला कोंडा पुन्हा बारीक करून घ्यायचा। हे बघा अशा प्रकारे मखाणे बारीक करून चाळून घेतले। आता दलिया बारीक करून चाळून घेऊ। तर बघा आपले अतिशय पौष्टिक घरगुती सॅरलॅक तयार झालेले आहे। हे सॅरलॅक आपण 1 महिना हवाबंद डब्यात स्टोअर करून ठेवू शकतो। आता तिसरी स्टेप सॅरलॅक शिजवण्यासाठी। मध्यम आचेवर पातेल्यामध्ये 1 ग्लास पाणी घेतले, त्यामध्ये 2 चमचे तयार केलेले सॅरलॅक घालू आणि 2 ते 3 मिनिट शिजवून घेऊ। या ठिकाणी तुम्ही 1 चमचा गूळ घातला तरीही चालेल किंवा तुम्हाला मिठाची करायची असेल तर साधारण चिमूटभर मीठ टाकले तरीही चालेल। मी या ठिकाणी गोड सॅरलॅक बनवलेले आहे, तर 1 चमचा गूळ घातलेला आहे। सॅरलॅक शिजवून झाले, वाटीमध्ये काढून घेऊ। आता यामध्ये 4 चमचे दूध घालू। तर याची थिकनेस तुम्ही बाळाच्या वयानुसार ठरवू शकता। तर सॅरलॅक तयार झालेले आहे। तुम्ही तुमच्या बाळासाठी हे अतिशय पौष्टिक सॅरलॅक तयार करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।